दहशत माजवण्यासाठी गुन्हेगारांची चक्क कारागृहात रील. जालन्यातील गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलाच नाही का? कारागृहातील रील थेट इंस्टाग्रामवर. जालन्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागलेत. अवैध शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे आणि सोशल मीडियावर स्टाईलमध्ये रील टाकून स्वतःची गुंडगिरी दाखवणाऱ्या एका आरोपीला कदीम जालना पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवलं. पण धक्कादायक बाब म्हणजे आता तोच आरोपी थेट कारागृहाच्या व्हिजिट रूममध्येच रील तयार करत असल्याचा दावा केला जातो आहे आणि ती रील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिसतेय. मग प्रश्न असा आहे, आरोपी जेलमध्ये आहे की सोशल मीडिया स्टुडिओमध्ये? आणि कारागृह प्रशासन नेमकं करतं तरी काय? काही दिवसांपूर्वी कदीम जालना पोलिसांनी विशाल टाकळकर उर्फ राप्या याला अवैध शस्त्र बाळगणे आणि इतर गुन्ह्यांप्रकरणी अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून माफीनामा घेतल्याचा व्हिडिओही प्रसिद्ध झाला होता. मात्र आता त्याच आरोपीचे कारागृहातील व्हिजिट कक्षात चित्रीकरण करण्यात आल्याचं सांगितलं जाणारे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत, ज्यामध्ये तो स्टाईलमध्ये रील बनवताना दिसत असल्याचा दावा केला जातोय. हे व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड होत असल्यानं अनेकांनी गंभीर प्रश्न निर्माण झालेत. जेलच्या व्हिजिट रूममध्ये मोबाईल शूट करत असताना त्या ठिकाणी जेल कर्मचारी नव्हता का? रील कोणी शूट केली? कारागृहात अशा प्रकारचं चित्रीकरण कसं झालं? आणि सर्वात महत्त्वाचं, कारागृह प्रशासनाची देखरेख नेमकी कुठे आहे? एका बाजूला पोलीस गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतात, दुसऱ्या बाजूला कारागृहात असलेला आरोपी जर सोशल मीडियावर स्वतःची प्रतिमा तयार करत असेल तर त्याचा चुकीचा संदेश समाजात जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात संबंधित व्हिडिओची सत्यता आणि ते नेमकं कुठे व कसं चित्रित झालं याची अधिकृत चौकशी होणं आवश्यक असल्याची मागणी त्यांनी व्यक्त केली आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी कारागृह असतं की सोशल मीडिया प्रसिद्धीचं व्यासपीठ, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागलाय. जालन्यात समोर आलेल्या या प्रकाराची सखोल चौकशी होणार का? यावर तुमचं मत काय? कॉमेंट करून नक्की सांगा. तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है, आना ही होगा.